घाटकोपर येथील पोलीस हॉकी ग्राउंड माता रमाई नगर समोर येथे दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी मानवी मूलभूत हक्कांचा जल्लोष जयंतीचा हा भव्य जयंती सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर हर्षदीप कांबळे आणि भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले। सामाजिक परिवर्तन घडविणारे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त हा ऐतिहासिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। भीमोत्सव समन्वय समिती, घाटकोपर शहीद स्मारक समिती तसेच घाटकोपर मधील विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला। यंदाचे वर्ष विशेष महत्त्वाचे ठरत असून महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त तसेच महाड येथील चवदार तळे सत्याग्रहाचा शताब्दी वर्षानिमित्त चवदार तळ्याची प्रतिकात्मक देखाव्याची आकर्षण उभारणी करण्यात आली होती। या माध्यमातून फुले शाहू आंबेडकर यांचा महान विचारांचा गौरव करण्यात आला। या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर, प्रशासकीय अधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सामाजिक न्याय व समतेचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प या निमित्ताने अधिक दृढ करण्यात आला। समाज प्रबोधनाच्या दृष्टीने हा सोहळा प्रेरणादायी ठरला। कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांच्या गाण्यांनी वातावरण भारावून गेले, तर संदेश उमप यांच्या प्रबोधनात्मक गीतांनी सांस्कृतिक सोहळ्याला रंगत आणली। मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आनंद घेतला। राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीचे समन्वयक डॉक्टर विजय कदम व भीमोत्सव समन्वय समिती घाटकोपर यांच्या वतीने या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सभी आपके मीडिया के माध्यम से मैं सभी दर्शकों को नमो बुद्धाय जय भीम करता हूँ। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का 135वां जयंती महोत्सव शुरुआत हो गई है इस देश में और 2 महीने ये चलेगा, जून तक ये चलेगा, क्योंकि बाबा साहब अभी बॉर्डरलेस है। कौन सी भी उनको टेरिटरी नहीं है, कौन सी भी बंदिस्त जगह नहीं है। देश के हर एक राज्यों में बाबा साहब की जयंती उत्साह के साथ साजरी होती है। अब तो ये लोन पूरे विदेशों में गया है, जहाँ जहाँ बाबा साहब के अनुयायी हैं वहाँ बाबा साहब की जयंती उन लोग साजरी करते हैं, पेश करते हैं, बाबा साहब को अभिवादन करते हैं। जो बाबा साहब के भी अनुयायी नहीं है, लेकिन बाबा साहब के विचार जिन्हों को अच्छे लग रहे, वो लोग भी आज बाबा साहब की अभिवादन करने के लिए यूरोप में लगे हैं। जहां बाबा साहब गए नहीं, जहां बाबा साहब के विचार गए, वहां बाबा साहब की प्रतिमा आज लग रही है। ये उपलब्धि है हमारे देश के लिए, जो बाबा साहब का सम्मान पूरे दुनिया में हो रहा है। भारतीयों ने यह समझना चाहिए कि बाबा साहब का सम्मान ये देश का सम्मान है, हमारे देशवासियों का सम्मान है। यह संदेश देने का मैं कोशिश आपके माध्यम से कर रहा हूँ। ये बड़ा महोत्सव है। जो वंचित समाज है, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब है, भारत के लोग हैं, उनके लिए बड़ा महोत्सव है इस देश में, जिससे उनको प्रेरणा मिलती है, बाबा साहब से विचारों से प्रेरणा मिलती है और बाबा साहब के रास्ते पर चलते हैं। इसीलिए इतना शॉर्ट पीरियड में 60-65 इयर्स के पीरियड में जो समाज 1920 में मैं समझता हूँ बाबा साहब ने जो मुकनायक निकाला था, तब समाज की स्थिति ये शून्य थी। 60 सालों में ये शिखर पर समाज चढ़ गया। उसका कारण बाबा साहब है, भगवान बुद्ध का धम्म है, बहुजन महापुरुषों के विचार है। जो जो इस रास्ते पर चले आज आगे निकल गए। यही कारण है कि बाबा साहब की जयंती आज पूरे देश में आज साजरी होती है। सर्वांना नमो बुद्धाय जय भीम करतो मी। जयंती जल्लोषचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 135व्या जयंतीचं अभिवादन करण्यासाठी समाज कल्याणचे प्रिन्सिपल सेक्रेटरी हर्षदीपजी कांबळे यांनी ह्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्या माध्यमातून संदेश देण्याचा त्यांनी प्रयत्न केले।
उत्साहामध्ये लोकांनी त्याचं खूप मोठ्या संख्येने स्वागत केलं आणि मी समजतो मुंबई, महाराष्ट्र आणि देशाभरामध्ये आजपासून जो दिवस आमच्यासाठी आज महत्त्वपूर्ण आहे, वंचितांसाठी, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबांसाठी 11 एप्रिल हा दिवस आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंचा जन्मदिवस आहे. 200वी त्यांची जयंती आहे. ते महान कार्य त्यांनी, समाजकार्य, प्रवर्तनाचं कार्य या देशामध्ये केले. म्हणून बाबासाहेब एकदा म्हणतायत की मी महात्मा म्हणेन तो महात्मा ज्योतिबा फुलेंनाच म्हणेन, दुसऱ्यांना बोलणार नाही. हे बाबासाहेबांची गोष्ट आहे. बाबासाहेबांचे गुरु महात्मा ज्योतिबा फुले, बाबासाहेबांनी ज्यांना गुरु मानलेला आहे, विचाराचा वारस एकमेकांकडून एकमेकांनी घेतलेला आहे, हे मी आपल्याला सांगू इच्छितो. म्हणजे भगवान बुद्धापासूनची सुरुवात केली तर अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, तिथून ही प्रबोधनाची जी चळवळ सुरू झालेली आहे, महात्मा ज्योतिबा फुले आहेत, शाहू आहेत आणि शेवटी बाबासाहेब आहेत. त्या प्रत्येकाने आपले विचार, प्रत्येकांची एकच धागेमध्ये त्यांचे विचार आलेले आहेत. समतेचा विचार दिला, न्यायाचा विचार त्यांनी दिलेला आहे, स्वातंत्र्याचा विचार दिलेला आहे. अस्पृश्यता दूर करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आपलं उभं आयुष्य त्यांनी वेचलेलं आहे. म्हणून हे महापुरुष त्या काळामध्ये देखील आदरणीय होते. त्यांचे विचार लोकांनी ॲक्सेप्ट केले होते. आज देखील त्यांच्या विचारावरती हा संपूर्ण देश चालू आहे. येणारे शेकडो काळ हेच विचार ह्या देशाला तारक ठरतील असं माझं म्हणणं आहे. म्हणून ह्या विचाराला आपण घेऊन पुढे जाणं हे महत्त्वाचं आहे. विचार संपले तर महापुरुष संपतो असं बाबासाहेबांनी एकदा म्हटलेलं आहे. तर महापुरुष का निधन कब होता है, तर बाबासाहेब ने कहा था. बाबासाहेबांनी म्हटलं होतं की महापुरुषाचे विचार जेव्हा त्याचे अनुयायी पुढे घेऊन जाण्यास असमर्थ ठरतात तेव्हा महापुरुषाचं निधन आहे. आज आपण करोडोवासी आहोत आणि करोडोवासी लोक या संपूर्ण महापुरुषाचे विचार घेऊन देशाच्या कानाकोपऱ्यात जातात. म्हणून बाबासाहेबांचा उदे महात्मा फुले आहेत, शाहू आहेत, सम्राट अशोक आहेत, यांचा उदय होण्याचं कार्य यांचे विचार आहेत असं मी समजतो. आज चांगली सुरुवात केली. समाज कल्याण मंत्री झाले. प्रिन्सिपल सेक्रेटरी हर्षदीपजी कांबळे यांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून अशा प्रकारचं कार्यक्रमाचं आयोजन होतं की जे सुरुवात होते या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये, तीच सुरुवात आज घाटकोपरच्या ग्राउंडमधून सुरुवात झाली. हा संदेश तुमच्या माध्यमामधून देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये जाईल यामध्ये शंका नाही. देशाचं हेच भलं आहे की महापुरुषों के विचारों पर चलो, यह विज्ञानवादी व्हा, अंधश्रद्धा, पाखंडवाद ह्यांना दूर करा. हा महापुरुषांनी दिलेला संदेश हा देशाला तारू शकतो, हेच मी आपल्या माध्यमातून सांगतो. जय भीम, जय संविधान. आज या ठिकाणी घाटकोपर पोलीस हॉकी ग्राउंडच्या ठिकाणी जयंतीचा जल्लोष जो आहे हा बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135वा या ठिकाणी आम्ही जल्लोष जयंतीचा म्हणून घाटकोपर समन्वय समितीच्या माध्यमातून या ठिकाणी खूप जोशामध्ये इथे सगळ्यांच्या समोर सादर झालेला आहे. आणि खूप महत्त्वाचं यासाठी आहे की ह्या कार्यक्रमामध्ये घाटकोपरचे सगळे छोट्या मुलांपासून तर वृद्धापर्यंत सगळे याच्यामध्ये सामील होते. त्यांचे खूप चांगले परफॉर्मन्सेस या ठिकाणी झालेले आहेत. कारण ही छोटी मुलं जी आहेत हे उद्या जाऊन बाबासाहेबांचे विचार जे आहेत ते पुढे पसरवणार आहेत. हा कार्यक्रम या ठिकाणी जो घेण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीचे खूप महत्त्वाचा रोल त्याच्यामध्ये आहे. आणि त्यांनी हे सगळे कोऑर्डिनेटर्स आणि व्हॉलंटियर्सच्या माध्यमातून हा एवढा मोठा कार्यक्रम या ठिकाणी घडवून आणलेला आहे. पण याच्या मागची भूमिका फक्त कल्चरल सांस्कृतिक कार्यक्रमच नसून आपण शेवटी बघितलं असेल की बाबासाहेबांचे विचार काय होते याच्यावर एक सुंदर फिल्मसुद्धा याच्यामध्ये दाखवली आहे. जेणेकरून बाबासाहेबांनी जे सर्व समाजासाठी काम केलं ह्या देशासाठी काम केलं. आपल्याला माहीत आहे की बाबासाहेब विदेशामधून डबल डॉक्टरेट आणि बॅरिस्टर ॲट लॉ असे होते. त्यावेळेस ते असे डिग्री घेणारे एकमेव भारतीय होते.
तर एवढे उच्च शिक्षित असतानाही ते भारत देशात वापस आलेत. भारत देशासाठी त्यांनी काम केलं, आपल्या सर्वांसाठी काम केलं, आपल्याला संविधान दिलं, आपल्याला मतदानाचा अधिकार जो आहे तो त्यांनी दिला. आपण शासन घडवू शकतो आणि तुम्ही ते बदलवू सुद्धा शकता, एवढी ताकद त्यांनी दिली. या देशाचं त्यांचं एक स्वप्न होतं की ह्या देशामध्ये सगळ्यांना सन्मानाने जगता यावं, सगळ्यांना अपॉर्च्युनिटीज ज्या आहेत त्या अपॉर्च्युनिटी सगळ्यांना मिळाव्या, जेणेकरून समाजामधली जी असमानता आहे ती नष्ट व्हावी, जातीव्यवस्था नष्ट व्हावी. हे विचार जे आहे ते सगळे आपला देश एक जो महासत्ता बनण्याच्या मार्गावर आहे त्याच्यासाठी हे विचार कारणीभूत आहेत, त्यासाठी आपलं संविधान कारणीभूत आहे आणि ते बाबासाहेबांनी केलं. हे राष्ट्र घडवण्याचं काम केलं, त्यामुळे त्या राष्ट्र निर्मात्याला आम्ही वंदन करण्यासाठी, त्यांना मानवंदना देण्यासाठी हा आम्ही कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता. त्याला खूप घाटकोपर आणि प्लस तिथून कल्याण, उल्हासनगर, नवी मुंबई, पनवेल, मुंबईच्या सगळ्या वेगवेगळ्या भागातून इथे लोक आले होते आणि त्यांनी या कार्यक्रमाचा विचार जे आहेत तेही ऐकून घेतलेत. कल्चरल प्रोग्रामचाही त्यांनी खूप आनंद घेतला आणि छोटी छोटी मुलांचे मी या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी आणखी हा जोश जो आहे तो आमच्यामध्ये भरून दिला. त्यामुळे हा जल्लोष जयंतीचा जो आहे असाच वर्षभर चालत राहील आणि पुढच्या वर्षी ह्याच जोशामध्ये आम्ही परत जल्लोष जयंतीचा घेऊन तुमच्यासमोर घाटकोपरवासियांच्या मदतीने परत तुमच्यासमोर येणार आहोत. तोपर्यंत जय भीम. ॲक्च्युली आमचं ब्रीदवाक्यच होतं की मानवी मूलभूत हक्काचा जल्लोष जयंतीचा. मानवी मूलभूत हक्क म्हणजे काय? पाणी. पाण्यापासून जीवन तयार झालं, मनुष्य तयार झाला, पण ते पाणीच एका समूहाला त्या पाण्यापासून वंचित ठेवण्यात आलं होतं आणि म्हणून महात्मा फुले यांनी आपला पाण्याचा हौद एका वंचित समूहाला आपल्या पिण्याच्या पाण्यासाठी ओपन करून दिला आणि बाबासाहेबांनी 14 तळ्याचा सत्याग्रह करून ते पाणी संपूर्ण समाजासाठीच खुलं केलं. आणि म्हणून आम्ही यावर्षीची बाबासाहेबांची जयंती साजरी करताना एक थीम ठेवली होती की महाड तळ्याचं सत्याग्रहाचं हे 100वे वर्ष आहे, सेंटिनरी इयर आहे आणि महात्मा फुले यांचं हे बायसेंटिनरी इयर आहे, म्हणजे द्विशताब्दी वर्ष आहे. 200 वर्ष आज 11 एप्रिल रोजी महात्मा फुलेंच्या जयंतीला होत आहेत आणि म्हणून बाबासाहेबांची जयंती करायची तर ती आपण 11 एप्रिलला करूया, कारण की 13-14 एप्रिलनंतर सगळेजण आपापल्या जयंतीसाठी बिझी होतात. यावेळी सगळ्यांना वेळ मिळतो आणि म्हणून 11 एप्रिलला महात्मा फुलेंची जयंती, त्यानिमित्त बाबासाहेबांची जयंती. आणि ती जयंती करताना फक्त जयंती न राहता हा विचारांचा उत्सव झाला पाहिजे, कारण की आमच्या समितीचं जे मार्गदर्शक आहेत ते डॉक्टर हर्षदीप कांबळे सर, प्रधान सचिव सामाजिक न्याय विभाग. या व्यक्तीबद्दल आपल्याला सगळ्यांना माहीतच असेल की आपलं संपूर्ण आयुष्य सामाजिक चळवळीसाठी या माणसाने वेचलं आहे आणि नुसतं सामाजिक चळवळीत नाही तर प्रशासकीय सेवेत असतानासुद्धा आपल्या हातून जेवढं चांगलं काम होईल तेवढं काम त्यांनी आत्तापर्यंत केलेलं आहे आणि ते आमचे मार्गदर्शक आहे. आणि आमच्या समितीचं नावसुद्धा त्यांनी सुचवलं की राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती, म्हणजे जयंती करताना ती विचारांचा महोत्सव झाला पाहिजे. आणि तो धागा पकडून आज आपण इथे पाहिलं असेल, आम्ही तिथे एक सुंदर असं म्युरल तयार केलेलं आहे जिथे भगवान बुद्ध ध्यानस्थ बसलेले आहेत. त्यांच्यासमोर एक तळं आम्ही तयार केलेलं आहे. त्या तळ्यामध्ये आम्ही जे पाणी आहे ते 14 तळ्याचं पाणी आम्ही टँकरनी 14 तळ्याहून आणून त्या तळ्यामध्ये ठेवलेलं आहे आणि त्या तळ्याच्या बाजूला बाबासाहेब बुद्धांना अभिवादन करतायत एक प्रकारे आणि त्याच्यामध्ये कमळ सोडलेलं आहे. म्हणजे एक प्रकारचा हा शांततेचा, बुद्धिझमचा, मानवतेचा जो थॉट आहे तो त्या म्युरलमधून आम्ही इथे दाखवला. आणि जयंती करताना फक्त धिंगाणा घालून जयंती साजरी करण्यापेक्षा शिस्तबद्ध पद्धतीने जयंती आपण कशी साजरी करतो हे गेल्या 11 वर्षापासून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण जगाला दाखवून दिलं. आमची जी तरुण मुलं आहेत आमच्यासोबत काम करणारी, ही तरुण मुलं दिवस रात्र मेहनत घेतात. आमचे सगळे सुपर कोऑर्डिनेटर आहेत, आमचे सगळे कोऑर्डिनेटर आहेत, आमची घाटकोपरची समन्वय समिती आहे, मंगलताई जगताप आहेत, प्रतिभा डांगळे आहेत, पाईकराव आहेत, त्याच्यानंतर रवींद्र गुरचाड आहेत, विजय जाधव साहेब आहेत, प्रीती आडाव आहे, त्याच्यानंतर अशी संपूर्ण खूप मोठी टीम, सागर घाडगे आहेत, आमची भीमोत्सव समन्वय समिती वरळीची खूप मोठी टीम, इथे जवळजवळ 100 लोकांची टीम आहे. इथे 400 तरुण मुलांना आम्ही सोबत घेतलं जवळजवळ. आणि अशा प्रकारे सगळ्या तरुणांना सोबत घेऊन, सामाजिक संस्थांना सोबत घेऊन आम्ही विचारांचा महोत्सव इथे आज साजरा केलेला आहे या घाटकोपर ठिकाणी. आणि जवळजवळ 5000पेक्षा जास्त लोक इथे या कार्यक्रमाला आलेले आहेत. आणि अशा या दिमागदार कार्यक्रमामध्ये आम्ही आज एक खूप मोठं द्विशताब्दी वर्षाचं आपण सुरुवात म्हणूया महात्मा फुलेंची ती केलेली आहे बाबासाहेबांच्या जयंतीला. थँक्यू. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.